नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मागील 2 दिवसांपासून सतत पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे चिपळूण, खेड, राजापूर येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. सर्वत्र पूरसदृश परिस्थिती. कोरोना काळात अहोरात्र काम करून रुग्णांचे जीव वाचवणारे सर्वच डॉक्टर कौतुकास पात्र. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी काढले गौरवोद्गार. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. NDRF सह सर्व यंत्रणा सतर्क. आणि कोरोना काळात शासकीय यंत्रणेला सहकार्य करणाऱ्या रत्नागिरी येथील काही खासगी डॉक्टरांचा आरोग्य विभागातर्फे करण्यात आला सत्कार. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. 10वी-12वी नंतर व्यवसायाभिमुख करिअर घडवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पॉलिटेक्निक प्रवेश. आणि पॉलिटेक्निकची निवड करताना विद्यार्थी पालकांची पहिली पसंती म्हणजे उजगाव मधील न्यू पॉलिटेक्निक. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर असे 6 पदविका अभ्यासक्रम उपलब्ध. अनुभव संपन्न प्राध्यापकांकडून कुशल अभियंते घडवण्यासाठी नामांकित उद्योगांच्या प्रयोगशाळा, अद्ययावत मशीन्स आणि उपकरणं, भाषा प्रयोगशाळा, विदेशी भाषा प्रशिक्षण, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय, इनोव्हेशन आणि बिझनेस स्टार्टअप सेंटर, उद्योगांशी सामंजस्य करार. यातून होतो विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास. प्रशस्त मैदान, माफक दरात बस सेवा, हॉस्टेल आणि बिनव्याजी हप्त्यानं फी भरण्याची सोय. म्हणूनच न्यू पॉलिटेक्निक मधील शिक्षण म्हणजे करिअरचा राजमार्ग, प्रगतीचा महामार्ग. प्रवेशासाठी संपर्क 87 999 260 69 किंवा 70. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. मागील 2 दिवसांपासून सतत पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे संगमेश्वर, चिपळूण, खेड, राजापूर आणि चांदेराई येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्यानं सर्वच ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्यात हुलकावणी देणाऱ्या पावसानं 1 जुलैपासून मात्र रत्नागिरीसह जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केल्यानं नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
सतत पडणाऱ्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे खेड येथील जगबुडी नदी, चिपळूण येथील वासिष्ठी आणि शिवनदी, लांजा येथील मुचकुंदी नदी, चांदेराई येथील काजळी नदी आणि राजापूर येथील अर्जुना आणि कोदवली या सर्व नद्यांना पूर आला असल्यानं रत्नागिरी जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून चिपळूण येथे एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आलं आहे. बावीस जुलै 2021 रोजी चिपळूण, खेड, महाड येथे आलेल्या महापुराने हाहाकार माजवला होता. त्यामुळे हा प्रसंग पुन्हा उद्भवू नये म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, बांधकाम, आरोग्य आणि आपत्ती निवारण कक्षासह सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवसात रत्नागिरीसह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव पास केल्यानंतर रत्नागिरी, रायगड येथील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत मुसळधार पावसाविषयी सर्व वस्तुस्थिती समजावून घेतली. दरम्यान मुसळधार पावसामुळे मागील 8 दिवसात 3 वेळा परशुराम आणि कशेडी घाटात दरड पडल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु जिल्हा प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे पडलेली दरड बाजूला करीत वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. कोरोना काळात अहोरात्र उत्तम काम करून नागरिकांचे जीव वाचवण्याचे काम करणारे सर्वच डॉक्टर कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद्गार रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी काढले आहेत. हे माझा आयडिया नव्हता. आय जस्ट वॉन्टेड की आपले जे सगळे डॉक्टर्स आहेत आजच्या दिवशी आपण डॉक्टर्स डे म्हणून साजरा करतो. मागचे 2 वर्षापासून 1 जुलै वॉज व्हेरी क्रिटिकल टाइम विथ रिस्पेक्ट टू कोरोना. तर त्यावेळेस कदाचित आपला वेळच भेटला नव्हता की हे डॉक्टर डे हॅपी पण असू शकतं. तर दिस टाइम आपण थोडा कोरोना फ्री आहोत, तसं आपल्याकडे वेळही थोडा फ्री आहे. तर म्हणून आज आम्ही असा विचार केला होता की ज्या ज्या डॉक्टरांनी आपले जिल्हा प्रशासनाला साथ दिली, काही लोक आमचे गव्हर्नमेंटवाले लोक काम करतच होते, पण प्रायव्हेटमध्ये असून सुद्धा काही लोकांनी आम्हाला प्रत्यक्षात ड्युटी करून साथ दिली. काही लोकांनी आमच्या सोबत काही मार्गदर्शन आमच्या डॉक्टरांना केला आणि वेळोवेळी जेव्हा आम्हाला गरज पडली CCC, DCHC आणि DCH मध्ये तुम्ही आपली हेल्थची काळजी न घेता आपल्या लोकांसाठी सेवा दिलेली आहे. तर बेसिकली दिस इज प्रोग्राम जेव्हा आम्ही आपल्या सगळ्यांचा मनापासून हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद करतो. आणि आजच्या डॉक्टर्स डेच्या अनुषंगाने वी ऑल्सो थॉट की या कार्यक्रमाच्या वेळेस एक इनफॉर्मल इंटरॅक्शन सगळ्यांशी होऊ शकेल.
रत्नागिरी येथील कैलासवासी शामराव पेजे सभागृहात कोरोना काळात जिल्हा प्रशासनास आपली सेवा देऊन सहकार्य करणाऱ्या खासगी डॉक्टरांचा डॉक्टर इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग, डॉक्टर अनिरुद्ध आठले, डॉक्टर संघमित्रा फुले आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आरोग्य सेवेमध्ये येणाऱ्या समस्यांचा आपण निर्भीडपणे सामना करून मात करीत काम करून रुग्णांना सेवा देत आहोत, असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना सांगितलं। मला कार्यक्रम आज आयोजित करायचं सूचना सीओ मॅडमांनी मांडली आणि त्याच्यामुळे आज त्याचं मूर्त स्वरूप आपण इथे बघतोय की डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आज आपण डॉक्टर्सना बोलवतोय आणि असे डॉक्टर्स की ज्यांनी कोविडमध्येच नव्हे तर इतर वेळी सुद्धा आपल्या शासनामध्ये ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली त्यांचा सत्कार आज आपण इथे आयोजित केलेला आहे। या निमित्तानं सुद्धा आज आमचे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसर सुद्धा आज इथं आलेले आहेत आणि त्यांची एक मीटिंग सुद्धा आपण आयोजित केलेली आहे। कार्यक्रमाचं जे आपलं ध्येय आहे ते आज इथं आपण बघतोय नॅशनल डॉक्टर्स डे, आज डॉक्टर्स डे पण आहे आणि आज कृषी दिन, शेतकरी दिन पण आहे। म्हणजे खरोखर आपण असं म्हणतो की प्रत्येकाला डॉक्टरची गरज आहे आणि शेतकऱ्यांची गरज आहे। आज आपला एकत्र दिवस तो सुद्धा आज आपला साजरा होतो। आजची जी आरोग्याची थीम जी आलेली आहे ती फॅमिली डॉक्टर्स ऑन द फ्रंटलाईन, केअर फॉर होल फॅमिली आणि कम्युनिटी। म्हणजे खरोखर आपले सर्व डॉक्टर जे आहेत ते फॅमिलीची, कम्युनिटीची, सगळ्यांचीच केअर आपल्याला घेताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे आता कोविडसारख्या महामारीमध्ये सुद्धा आज आपण चांगल्या पद्धतीनं मात करू शकलो। आजचं औचित्य असं आहे की आज 1 जुलै मगाशी यांनी सांगितलं की डॉक्टर विधानचंद्र रॉय की जे फ्रीडम फायटर होते, ज्यांना भारतरत्न अवॉर्ड मिळाला, जे स्वतः फिजिशियन होते आणि इतकंच नाही तर ते 1948 ते 1962 काळामध्ये बंगालचे मुख्यमंत्री सुद्धा होते। म्हणजे एक चांगले प्रशासक, चांगले डॉक्टर सगळ्या पद्धतीनं होऊ शकतात हे अत्यंत आपल्याला चांगलं उदाहरण आहे आणि त्या दृष्टीनं आपण हा दिन साजरा करतोय। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत, डॉक्टर मतीन परकार, डॉक्टर नितीन चव्हाण, डॉक्टर शुभांगी बेडेकर, डॉक्टर चेतन औरंगाबादकर यांच्यासह रत्नागिरी शहर आणि परिसरातील खासगी डॉक्टर्स, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना डॉक्टर पेशातील आपला अनुभव कथन केला। ये डॉक्टर्स डे मुझे अपने MBBS दिनों की याद दिला देता है। तो MBBS में एडमिशन हो गया, कॉलेज में गया तो मुझे लगा अब तो हो गया काम, क्या पढ़ना है इसमें। तो पहला लेक्चर मुझे याद है जब एनाटॉमी का पहला लेक्चर था मेरा, तो मेरे तो होश उड़ गए उसमें। तो मुझे कहा यार ये बोलने से पढ़ना नहीं है, इसमें तो पढ़े बिना कुछ हो नहीं सकता है। तो धीरे धीरे उसमें कस्टम हुआ। तो मुझे बोला कि चलो अभी 4.5 साल पढ़ लो,
अभी 1 साल पढ़ लो, अगला 1.5 साल जो है बड़ा इजी आने वाला है, उसमें पढ़ने की जरूरत नहीं है। तो मैंने बोला चलो 1 साल पढ़ लेता हूँ। तो अगला 1.5 साल आया, उसमें थर्ड बाकी सारी चीजें फिर से शुरू हो गई। तो मुझे ये बोलने लगे फिर मेरे कोलीग और घर वाले, अगर अभी तुमने यूपीएससी की तैयारी नहीं की तो तुम्हारा यूपीएससी में सिलेक्शन ही नहीं हो सकता है। अभी 1.5 साल है, इसको यूटिलाइज करो, यूपीएससी के साथ साथ प्रिपरेशन करो। मैंने बोला चलो ये भी ठीक है, एक बार यूपीएससी में सिलेक्शन हो गया तो पढ़ने की जरूरत नहीं है। लेकिन उस टाइम मैंने रियलाइज किया कि जो वो 1.5 साल अपना सेकंड प्रोफेशनल रहता है, मेरे बाकी कोलीग्स कोई यूएसएमएलई की तैयारी कर रहा है उस टाइम में, कोई पीजी की तैयारी उसी टाइम से शुरू कर रहा है, तो उनके मन में जो भावना थी वो थी कि अभी 4.5 साल अच्छे से पढ़ लेंगे, पीजी का एग्जाम दे लेंगे, पीजी हो गया तो जीवन सेट है, उसके बाद अपने को कुछ नहीं करना। तो अभी मैं उनसे बात करता हूँ, पीजी भी होगी उनकी, कुछ लोग पीजी के बाद पीजी की तैयारी कर रहे हैं, कुछ लोग जॉब पे लगे हुए हैं, कुछ लोग प्रैक्टिस कर रहे हैं। जब भी बात होती है किसी के पास कोई टाइम नहीं है, अभी भी वो उसी चक्कर में पड़े हुए हैं जैसे हम सभी अभी लगे हुए हैं। बेसिकली बोलने का मतलब क्या है कि डॉक्टर वर्ग एक ऐसा वर्ग है जिसकी दिक्कतें, जिसके परिश्रम, जिसकी कठिनाइयां, जिसकी इंटेलेक्चुअल सफर ये कभी भी खत्म नहीं होता है। और आप सभी ने ये सारी चीजें मुझे लगता है हमें सबको सिखाती हैं कि कोई भी कठिनाई जब हमारे सामने आती है एज डॉक्टर्स, हम कितना अच्छे से, कितना सहज तरीके से उसको पार कर लेते हैं। सिव्हिल सर्जन डॉक्टर संघमित्रा फुले यांच्या आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता झाली। कोरोना काळ हे आपण गेल्या 2 वर्षापासून बघत आहोत आणि डॉक्टर्स आर कन्सिडर्ड टू बी इंटेलेक्चुअल, मोस्ट इंटेलेक्चुअल पीपल। आणि ह्या कोरोना काळामध्ये आपली सत्व परीक्षा आरोग्य खात्याने खूप चांगलं काम केलं, पण त्यातून जसं आपले सर म्हटले आपण देवाच्या जागी आपण काम केलेलं आहे आणि डॉक्टर्सचं खूप मोठं रोल होतं आणि तसंच काम केलं आहे। रात्र दिवस नाही, वेळ काळ नाही, सण नाही, सुट्टी नाही, जस्ट वी आर सर्व्हिंग कोरोना पेशंट्स। ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि आत्ताचं जी परिस्थिती आहे, प्रेझेंट सिनारिओ, त्याच्यामध्ये डॉक्टर आणि पेशंटच्या रिलेशनशिपमध्ये कुठेतरी कमतरता दिसून येते, कुठेतरी पेशंटला त्रास होतो आणि कुठेतरी डॉक्टरांवर हल्ला होते आणि ह्याच्यामध्ये डॉक्टरांची मृत्यूसुद्धा झालेली आहे। तर ह्यामध्ये मी मला बरेच गोष्टी घ्यायचे होते, परंतु वेळ पण मिळाला नाही आणि आता पण वेळेच्या अभावाने थोडंसं शॉर्टकटमध्ये डॉक्टर पेशंट्स रिलेशनशिपबद्दल बोलणार आहे। तर परत एकदा सरांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। मागील 2 दिवसांपासून सतत पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे चिपळूण, खेड, राजापूर येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। सर्वत्र पूरसदृश परिस्थिती। कोरोना काळात अहोरात्र काम करून रुग्णांचे जीव वाचवणारे सर्वच डॉक्टर कौतुकास पात्र। मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी काढले गौरवोद्गार। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर, एनडीआरएफ सह सर्व यंत्रणा सतर्क। आणि कोरोना काळात शासकीय यंत्रणेला सहकार्य करणाऱ्या रत्नागिरी येथील काही खासगी डॉक्टरांचा आरोग्य विभागातर्फे करण्यात आला सत्कार। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।